हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या बुधवार 15 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. एकीकडे मल्हार आणि नुपूर या दोघांचा सोलापूरकडे प्रवास सुरू होता, पण त्याच वेळेस तायडी त्यांचा पाठलाग करत होती. पण मल्हारने तायडीला असा चकवा दिलाय की तायडी ही मल्हारपर्यंत पोहोचूच शकली नाही आणि खूप चिडली. आणि मग मल्हार आणि नुपूर माधव कारेकरच्या घरी पोहोचले. नुपूर खूप चिडलेली होती. तिला माधव कारेकरला जाब विचारायचा होता, तू आमच्या आयुष्यात एवढं मोठं वादळ का आणलं, माझ्या वेदांचा जीव का घेतला. पण तिला जे सत्य कळलं त्यामुळे तिला ही जबर धक्का बसलाय की माधव कारेकर आता या जगात नाहीये. आणि मग नुपूरने आपलं आयुष्य नव्याने जगायचं ठरवलंय. आता ती मल्हारच्या प्रेमात पडायला मोकळी आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच तायडीने मल्हारला कॉल केलेला असतो आणि ती मल्हारला विचारते, मल्हार कोठे आहेस तू. मल्हार सांगतो, तायडी मी जवळच आहे, काय झालं. तर तायडी त्याला विचारते, अरे आपल्या ऑफिसच्या गार्डने मला सांगितलं की तू घाईघाईने पोलीस स्टेशनला गेलाय. मल्हारला मोठा धक्काच बसतो. तायडी सांगते, मग मी पोलीस स्टेशनला गेले तर तू तेथे सुद्धा नव्हता, काय झालं नेमकं, काही प्रॉब्लेम आहे का. तर मल्हार तिला खोटं सांगतो. तायडे, मी सकाळी तुझ्या समोरच बोलत होतो ना इन्स्पेक्टर कदमशी त्या कॅश प्रकरणाबद्दल. त्या प्रकरणातच मी इन्स्पेक्टर कदमशी बोलायला गेलो होतो, दुसरं काही वेगळं नाही. तायडीला समजतं की मल्हार खोटं बोलतोय, कारण तायडी तर आधीच इन्स्पेक्टर कदमला भेटून आली आहे आणि त्याने कन्फर्म केलंय की तुमचा भाऊ कॅश प्रकरणात भेटायला आला नव्हता. तायडी खूप चिडते आणि म्हणते, मल्हार मल्हार, माझ्याशी अजून किती खोटं बोलशील, बोल, अजून खोटं बोल, पण मी सुद्धा सत्य जाणूनच घेणार. असं म्हणून तायडी मल्हारला विचारते, कोठे आहेस तू. आणि हा मल्हार तायडीच्या समोरच उभा असतो. तायडीची गाडी त्याच्या मागेच उभी असते, पण मल्हारला हे माहीत नसतं. आणि मल्हार सांगतो, मी एका मित्राकडे. तायडी खूप चिडते. हा मल्हार काही खोटं बोलायचं थांबत नाहीये आणि तायडी विचारते, कोणत्या मित्राकडे आहेस तू. मल्हार सांगतो, आहे तायडी माझा एक मित्र, तुला माहीत नाहीये, त्याचं एक महत्त्वाचं काम होतं, त्याच्या फॅमिलीमध्ये थोडं क्रायसिस होतं, म्हणून त्याने मला बोलून घेतलंय. तर तायडी म्हणते, असं का, त्या तुझ्या मित्राच्या फॅमिलीमध्ये क्रायसिस आहे, मग माझी गरज असेल तर मी येते तिथे, तू मला पत्ता दे, त्याचं नाव सांग, मी आत्ता पोहोचते. मल्हार चांगलाच घाबरतो आणि म्हणतो, नाही तायडे, काही यायची गरज नाहीये, मी सगळं सांभाळून घेईल. तायडी म्हणते, असं कसं मल्हार, लहानपणापासून किती भोगलंय तू, काका काकूचा अचानक मृत्यू झाला, सगळ्या घराची बिझनेसची जबाबदारी तुझ्यावर येऊन पडली, आणि मी पाहिलंय ना, स्वतः पाहिलंय तुला किती त्रास झालाय. तू सांगत असशील तर मी येते तेथे, आपण दोघे बरोबर असलो की मग काही टेन्शन नसतं मला तुझं. तर मल्हार म्हणतो, नाही तायडे, त्याची काही गरज नाहीये, मी सगळं मॅनेज करेल. तायडी म्हणते, ठीक आहे, कर तुझं मॅनेज, मला तर फक्त तुझी काळजी वाटत होती म्हणून मी म्हणत होते. मल्हार म्हणतो, नाही नाही. आणि तायडी, अजून एक, आज ना मला थोडा उशीर होईल, कदाचित मी उद्या सकाळी येईल, तर तुला तेवढं सांगून ठेवतोय. तायडी म्हणते, हो हो चालेल ना, तू केव्हाही ये, फक्त कॉन्टॅक्टमध्ये राहा. मल्हार म्हणतो, ठीक आहे, आणि फोन कट करतो. मल्हारला खूप टेन्शन येतं. तायडी सगळं विचारत होती, बरं झालं तिला काही कळलं नाही म्हणून त्याला बरं वाटतं. पण इकडे तायडीला मात्र खूप त्रास होत असतो. हा मल्हार त्या नुपूर बरोबर आहे आणि मला खोटं सांगतोय की मित्राच्या घरी आलोय, हा माझ्याशी का खोटं बोलतोय, इतकं खोटं का वागतोय, हाच प्रश्न तायडीला पडतो. कॅश प्रकरणात तो पोलीस स्टेशनला गेला नव्हता, नुपूरचं वेगळं काहीतरी प्रकरण आहे, तरी तो मला काही सांगत नाहीये, मला काहीच कळू देत नाहीये. आणि आता तो चक्क रात्रभर नुपूरबरोबर राहणार आहे, रात्रभर तो घरी येणार नाहीये. नेमकं याचं चाललंय तरी काय, हे शोधून काढावंच लागेल. आता त्याचा पाठलाग करावाच लागेल, असा विचार तायडी करते. आणि इकडे नुपूर आणि मल्हार हे जायला निघतात. तर आशा सांगते, मी काही येणार नाहीये, तुम्ही जा, मी रिक्षाने घरी जाते. हे दोघे हो म्हणतात. नुपूर गाडीत जाऊन बसते. तर आशा ही मल्हारला म्हणते, मल्हार, तुला माहिती आहे नुपूर फक्त माझी मुलगी नाहीये आणि माझा सुद्धा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तो माझा विश्वास सार्थ ठरव. मल्हार हो म्हणतो आणि मग हे दोघेही गाडीत बसतात. तायडीला कळतच नाही की मल्हार आणि नुपूर हे दोघे एकटेच कोठे चालले आहेत आणि ही म्हातारी आशा त्यांच्याबरोबर का गेली नाही, नेमकं काय प्रकरण आहे, रात्रभर हे दोघे कोठे जाणार आहेत. मला आता त्यांचा पाठलाग करावा लागेल, पाठलाग करूनच मला समजेल, असा विचार करून तायडी ही त्यांचा पाठलाग सुरू करते.
पुढे पुढे मल्हार आणि नुपूरची गाडी असते आणि मागे तायडीची गाडी असते. नुपूर ही खूप अस्वस्थ होते. आत्ता कोठे त्यांचा प्रवास सुरू झालाय. नुपूर मल्हारला विचारते, मल्हार सर, आपल्याला अजून किती वेळ लागणार आहे? मल्हार सांगतो, साधारणतः 7 ते 8 तास लागतील. ट्रॅफिक नसेल तर लवकर सुद्धा पोहोचू शकतो. नुपूर म्हणते, ठीक आहे सर. आणि मग नुपूर शांत बसते. या दोघांचा प्रवास सुरू असतो आणि मागे तायडी त्यांना फॉलो करत असते. कोणत्याही परिस्थितीत त्यांना थांबवायचं, फॉलो करायचं. हे दोघे कोठे चालले आहेत हे जाणून घ्यायचं असं तिने ठरवलेलं असतं. आणि मग नुपूरला थंडी वाजू लागते. मल्हारला वाटतं की एसीमुळे तिला थंडी वाजतीये आणि मल्हार ड्रायव्हरला सांगतो, एसी थोडा कमी कर. तर नुपूर सांगते, नाही सर, हा माझा नेहमीचा प्रॉब्लेम आहे. मल्हार विचारतो, नेहमीचा कोणता प्रॉब्लेम? तर नुपूर सांगते, मी थोडी अस्वस्थ असले, मला टेन्शन असलं ना की अशी थोडी भरते. मल्हार विचारतो, नुपूर, तुला कसलं टेन्शन आहे? उलट आता सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट होत आहे. तुझ्यावर चोरीचा आरोप लागला, तो पुसला गेला. आता वेदांत प्रकरणात सुद्धा तुला गुन्हेगार सापडलाय आणि सगळं काही सॉर्ट आऊट होत आहे असं वाटतंय मला. टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. सगळं ठीक होईल, तू काळजी करू नको. आणि शेवटी या प्रकरणात तुला एक क्लोजर भेटतंय, जे क्लोजर तुला भेटायलाच हवं होतं. मी तुझ्यासाठी खूप खुश आहे. नुपूरला सुद्धा बरं वाटतं, पण ती अजून अस्वस्थच असते. कारण जोपर्यंत त्या माधव कार्यकरला भेटत नाही, त्याला जाब विचारत नाही, त्याला शिक्षा देत नाही, तोपर्यंत तिची काही शांती होणार नसते. आणि इकडे तायडीच्या मात्र जीवाचा तडफडाट होत असतो. हे दोघे नेमके चाललेत तरी कोठे? हा मल्हार नुपूरला घेऊन कोठे जातोय? माझ्याशी का खोटं बोलतोय? यांचं नेमकं काय चाललंय हाच प्रश्न तायडीला पडलेला असतो. आणि मल्हारला आठवतं की त्याने नुपूरच्या तुझ्या सोबतीने या डायरीमध्ये वाचलं होतं की कोणतंही डेस्टिनेशन न ठरवताना, कोठेही जायचंय ते माहीत नसताना, एके दिवशी मला तुझ्या सोबतीने लॉंग ड्राईव्हला जायचंय. गाडीत फक्त तू, मी आणि किशोरी आमोणकर, म्हणजे गायिका किशोरी आमोणकर यांची गाणी त्यांना ऐकायची असतात. आणि मल्हारला हे सगळं आठवतं. आणि आता लॉंग ड्राईव्ह तर सुरूच आहे. 7-8 तासांचा प्रवास करायचा आहे. मल्हार ड्रायव्हरला सांगतो, ड्रायव्हर, ते किशोरी आमोणकर यांची प्लेलिस्ट लावा. ड्रायव्हर खुश होऊन ही गाणी वाजवतो. आणि ही गाणी वाजताच मल्हार म्हणतो, लॉंग ड्राईव्ह आणि किशोरी आमोणकर एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे, मला तर खूप आवडतं. नुपूरला जबर धक्काच बसतो. ती मल्हारकडे आश्चर्याने पाहते. मल्हार तिलाच विचारतो, तुला गायिका किशोरी आमोणकर आवडतात का? नुपूर म्हणते हो. आणि मनात विचार करते, हे सगळं काय चाललंय? आज मी वेदांच्या गुन्हेगाराला शोधायला जातीये, त्याला पकडायला जातीये. आणि आजच मी जो विचार केला होता, मला जे स्वप्न जगायचं होतं वेदांबरोबर, ते मी आज जगतीये. लॉंग ड्राईव्हमध्ये गायिका किशोरी आमोणकर यांची गाणी, फक्त वेदांतऐवजी मल्हार सर आहेत. हे सगळं काय? हा कशाबद्दलचा संदेश आहे हेच तिला कळत नाही. मल्हार मात्र नुपूरची ही इच्छासुद्धा मी पूर्ण केली म्हणून खूप खुश असतो. आणि नुपूरची थंडी वाढतच असते, तिला थोडी भरलेलीच असते. मल्हार विचार करतो, नुपूरला खूप थंडी वाजतीये. गाडीत मागे एक शॉल ठेवली आहे, तिला मी ही शॉल देतो. आणि मल्हार मागे वळून पाहतो, तेवढ्यात त्याची नजर तायडीच्या गाडीवर पडते. आणि तो लगेच तायडीची गाडी ओळखतो. तायडी आपल्याला फॉलो करतीये. मल्हार मनात विचार करतो, तायडी मला का फॉलो करतीये? नेमकं काय झालं असेल? आणि तायडी मात्र जीवाच्या आकांताने त्याला फॉलो करत असते. मल्हारला आठवतं की तायडीने मला फोनवर विचारलं होतं की तू पोलीस स्टेशनला गेला होता का? मी तेथे जाऊन पाहिलं तर तू नव्हतास. मल्हारला समजतं, तायडीला वाटलं असेल मी कोणत्या तरी संकटात आहे आणि माझ्या काळजीने ती माझा पाठलाग करते. पण जर मी तायडीला मला असंच फॉलो करू दिलं तर कोठे ना कोठे आमची भेट होईल. आणि मग तायडी नुपूरला प्रश्न विचारतील की तू मल्हारबरोबर काय करते? आणि जर तायडीला समजलं की वेदांचा अपघात मी केला होता आणि नुपूर तिच्याशी रिलेटेड आहे, तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होईल. नाही, मी हे तायडीला नाही समजून देऊ शकत. मला कोणत्याही परिस्थितीत तायडीला क्रॉस करावा लागेल. तायडी ही आमचा पाठलाग करता कामा नये. काय करावं हाच प्रश्न मल्हारला पडतो. आणि तायडी मात्र त्याच्या मागे लागलेली असते. आणि तायडीला नाही समजत की मल्हारला कळलंय की मी त्याचा पाठलाग करते. आणि त्याच वेळेस मल्हारला एक शॉर्टकट दिसतो, पण येथे नो एंट्री असते आणि रस्ता बंद असतो. आणि तेथे जे हवालदार असतात ते मस्त चहा टपरीवर चहा पित असतात. मल्हार हा ड्रायव्हरला सांगतो, समोर तो शॉर्टकट दिसतोय ना, तिकडून गाडी घे. ड्रायव्हर म्हणतो, नाही साहेब,
तो रस्ता बंद आहे, वन वे आहे. मल्हार म्हणतो, घे, तो रस्ता सुरू झालाय, काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि ड्रायव्हर चक्क त्या रस्त्याने नो एंट्रीने गाडी घेतो. हे हवालदार त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण मल्हारची गाडी निघून जाते. आणि मग तायडीसुद्धा त्या रस्त्याने घेऊ लागते. तर हवालदार त्याला थांबवतो आणि म्हणतो, ओ मॅडम, नो एंट्री आहे, रस्ता बंद आहे, तुम्ही नाही जाऊ शकत. तायडी म्हणते, आत्ता माझ्या समोरची गाडी तर गेली. तर हवालदार म्हणतो, ओ मॅडम, आम्ही काय चहासुद्धा प्यायचा नाही का? आम्ही चहा पित होतो, तेवढ्यात ते निघून गेले. नशिबान होते ते, पण तुम्ही नशिबान नाहीये, तुम्ही या रोडने नाही जाऊ शकत. चला, गाडी मागे घ्या. तुम्ही स्वतः नशिबान समजा की आम्ही तुमची पावती नाही फाडली. गाडीचा फोटो घे रे. असं म्हणून हवालदार गाडीचा फोटो घेतो. तायडीला खूप राग येतो. तायडी चिडून म्हणते, अजून एक चहा प्या. तर हवालदार म्हणतो, ओ मॅडम, नाही सांगितलं ना, या रोडने नाही जाता येणार. तायडी खूप चिडते. या हवालदारकडे रागारागाने पाहते आणि विचार करते, मल्हार, सुटलास तू माझ्या हातून. तुला कळलं का, मी तुझा पाठलाग करत होते, चांगलं तुला फॉलो करत होते. आज मला कळलं असतं की तुम्ही कोठे जाताय, तू त्या नुपूरला घेऊन कोठे जातोय, पण शेवटी तू माझ्या हातून निसटला. आता मला कसं कळणार तुम्ही पोलीस स्टेशनला कोणत्या केससाठी गेला होता, नेमकं हे प्रकरण तरी काय आहे, हे मला कसं कळेल, हाच प्रश्न तायडीला पडतो. तायडी खूप चिडते आणि मग पाहता पाहता सूर्यास्त होतो. रात्र झालेली असते आणि नुपूरची थंडी ही आणखीनच वाढते. मल्हारला समजतं की नुपूरला खूप थंडी वाजतेय. मल्हार आणि नुपूर हे दोघेही शांत असतात. तेवढ्यात ढगांचा जोरजोरात कडकडाट, विजांचा कडकडाट सुरू होतो. पाऊस पडेल असं वातावरण निर्माण होतं आणि नुपूरची थंडी आणखीनच वाढते. मल्हार नुपूरला म्हणतो, नुपूर, आपण दोघे गरमागरम कॉफी पिऊया. पुढे सिग्नलच्या नंतर एक कॉफीचं दुकान आहे, तेथे आपण कॉफी घेऊया. नुपूर म्हणते, नको सर, आपला वेळ वाया जाईल. तर मल्हार म्हणतो, काय नुपूर, 10-15 मिनिटांनी काही फरक पडणार नाही. फक्त 2 कप कॉफी पिऊया आणि मग पुढे जाऊया. तुला कॉफीची गरज आहे, तुला बरं वाटेल. नुपूर म्हणते, ठीक आहे. आणि मग मल्हार या स्टॉलजवळ गाडी थांबवतो. ड्रायव्हरला 2 कप कॉफी आणायला सांगतो. आणि मग नुपूरला म्हणतो, गाडीत एक शॉल आहे, मी तुला ती शॉल देतो, तू ती शॉल घे, तुला बरं वाटेल. मल्हार नुपूरला ही शॉल ओढायला देतो. परंतु ही शॉल ओढताना मल्हार नुपूरच्या हातावर हात ठेवतो आणि हे दोघेही एकमेकांकडे पाहत राहतात. पण मल्हार नुपूरला म्हणतो, नुपूर, तुझा हात किती थंड आहे. तर नुपूर म्हणते, हो सर, थोडं वातावरण चेंज झालंय ना, पाऊस पण पडतोय, त्यामुळे कदाचित झालं असेल. मल्हार म्हणतो, पण हे चांगलं नाहीये. जर तुझे हात असेच थंड राहिले ना, तर तुला सर्दी होईल. दे तुझे हात माझ्याकडे. असं म्हणून मल्हार हा नुपूरचा हात हातात घेतो आणि आपल्या दोन्ही हातांनी तिचे हात रगडतो आणि म्हणतो, आता तुला बरं वाटेल. आणि तेवढ्यात ड्रायव्हर दोघांसाठी कॉफी घेऊन येतो. हे दोघेही कॉफी पितात. नुपूरला खूप बरं वाटतं आणि ती मल्हारला म्हणते, सर, आता कॉफी पिल्यावर मला कळतंय की मला कॉफीची किती गरज होती. खूप छान वाटतंय. मल्हारसुद्धा खुश होतो आणि नुपूर ही कॉफी पित असते आणि मल्हार तिच्याकडे पाहत असतो. कॉफी पिऊन झाल्यानंतर त्यांचा प्रवास पुन्हा सुरू होतो. रात्र झालेली असते. मल्हार आणि नुपूर या दोघांनाही झोप येत असते. दोघे एकमेकांशी काहीच बोलत नाही. दोघेही पेंगत असतात. आणि तेवढ्यात नुपूर ही झोपण्याचा प्रयत्न करते आणि गाढ झोपते आणि तिचं डोकं हे मल्हारच्या खांद्यावर येतं. मल्हार तिच्याकडे एकटक पाहतच राहतो आणि मल्हारला सुद्धा झोप आलेली असते. पण आता नुपूरने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलंय म्हणून मल्हार हा रात्रभर तसाच जागा राहतो. पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो आणि मल्हारची गाडी माधव कारेकरच्या घरी पोहोचते. गाडी थांबते. मल्हार नुपूरकडे पाहतो तर नुपूर गाढ शांत झोपलेली असते. नुपूरच्या चेहऱ्यावर तिच्या केसांची बट असते. मल्हार तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. क्षणभर तो ही बट बाजूला करण्याचा विचार करतो, पण स्वतःला थांबवतो आणि नुपूरला आवाज देतो, नुपूर, नुपूर. नुपूर झोपेतून जागी होते आणि तिच्या लक्षात येतं की आपण मल्हारच्या खांद्यावर डोकं ठेवूनच झोपलो होतो. नुपूर काहीच बोलत नाही, जागेवर बसते. केस वगैरे सगळं सेट करते आणि मल्हार तिला म्हणतो, माधव कारेकर. हे ऐकून नुपूरला मोठा धक्काच बसतो. नुपूर गाडीच्या बाहेर पाहते तर तिला दिसतं की आपण माधव कारेकरच्या घराबाहेर पोहोचलो आहोत. नुपूर ही रागारागाने गाडीतून खाली उतरते. या नेम प्लेटकडे पाहते आणि मग या घराचं गेट उघडते तर तिच्यासमोर माधव कारेकरचं टोले जंग घर असतं. नुपूरला खूप राग आलेला असतो. मल्हारसुद्धा गाडीच्या खाली उतरतो. याच माधव कारेकरने माझ्या वेदांचा जीव घेतलाय
मी त्याला सोडणार नाही. या आवेशाने नुपूर या घराजवळ जाते. मल्हार खूप घाबरलेला असतो, पण मल्हार जेवढा रिलॅक्स आहे यावरून हेच वाटतंय की हे सगळं मल्हार आणि आशाचंच कटकारस्थान आहे, त्यांचाच प्लॅन आहे. नुपूर माधव कारेकरच्या घराबाहेर येते आणि जोरजोरात घराचा दरवाजा वाजवते. कुणी आहे का, कुणी आहे का? आणि तेवढ्यात माधव कारेकरची आई दरवाजा उघडते. नुपूर म्हणते, मला माधव कारेकरला भेटायचंय, त्यांना बोलवा. तर ही आई सांगते, तुम्ही त्यांना नाही भेटू शकत. नुपूर चिडून विचारते, का नाही भेटू शकत? आत्ताच्या आत्ता त्यांना बोलवा. ते माझे गुन्हेगार आहेत. त्यांनी माझ्या वेदांचा जीव घेतलाय, माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा जीव घेतलाय. एका दिवसात माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं आणि यासाठी ते कारणीभूत आहेत. आत्ताच्या आत्ता बोलवा त्यांना, मला त्यांना हे सगळे प्रश्न विचारायचे आहेत. तर ही आई सांगते, नाही, ते तुझ्या प्रश्नाचे उत्तर नाही देऊ शकत. नुपूर चिडून विचारते, का नाही देऊ शकत? त्यांना माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. आणि तेवढ्यात एक दुसरी बाई समोर येते आणि म्हणते, ते आता कोणाच्याही प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही. देवाने त्यांना त्यांची शिक्षा दिली आहे आणि आता ते कोणाच्याही प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही. नुपूर खूप चिडते आणि विचारते, पण का? आणि मग या दोन्ही बायका बाजूला होतात आणि नुपूरला समोर जे दिसतं त्यामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण माधव कारेकरचा फोटो भिंतीवर टांगलेला असतो, ज्यावर चंदनाचा हार असतो आणि समोर एक समई लावलेली असते. म्हणजे वेदांप्रमाणेच माधव कारेकरचा सुद्धा मृत्यू झालाय. नुपूरला जबर धक्काच बसतो. नुपूरला आठवतं की आज सकाळीच आपल्याला इन्स्पेक्टर कदमने सांगितलं होतं, हा आहे तो माणूस ज्याने वेदांचा अपघात केला होता. माधव कारेकर, तो सोलापूरमध्ये राहतो. नुपूरच्या डोळ्यासमोरून सगळ्यात जुन्या आठवणी जातात. वेदांचा मृत्यू, वेदांचा अपघात, हे सगळं तिच्या नजरेसमोर येतं. आणि आज हा माधव कारेकर ज्याने वेदांचा खून केला होता, त्याचा अपघात केला होता, तो सुद्धा जिवंत नाहीये हे नुपूरला दिसतं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. नुपूर आणि मल्हारचा जो काही प्रवास होता तो पाहायला सुद्धा भारी वाटलं. तायडीला मल्हारने चांगला चकवा दिलाय आणि मल्हार आता आपल्या मुठीतून कायमचा दूर गेलाय. नुपूरने त्याला आपल्या मुठीत घेतलंय हे तायडीला समजलंय. त्यामुळे तायडीचा चांगला जळफाट होतोय आणि मालिका ही दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होत चालली आहे. आता हे माधव कारेकर प्रकरण काय आहे? असं वाटतंय की हा मल्हार आणि आशाचाच प्लॅन असावा. या दोघांनीच हे सगळं काही तयार केलेलं असावं. मग आता या मालिकेत पुढे जे घडणार आहे ना, ते पाहणं जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नुपूर आणि मल्हार हे माधव कारेकरच्या घरून मुंबईच्या दिशेने आपला प्रवास सुरू करतील आणि तेथे एक माइलस्टोन असेल. नुपूर म्हणेल, सर, जसं रस्त्याच्या बाजूला हे माइलस्टोन असतात, तसंच आपल्या आयुष्यात सुद्धा कधीकधी एखाद्या गोष्टीचा अंत होतो आणि नवीन गोष्टीला सुरुवात होते. आणि माझ्या आयुष्यात सुद्धा तेच घडतंय. मागील 1.5 वर्षापासून मी माझ्या वेदांच्या खुन्याला शोधण्याचा प्रयत्न करत होते आणि मागील 2 दिवसात ते सगळं झालंय. माझ्या वेदांचा अपघात कुणी केला होता ते मला समजलंय आणि त्या माणसाला सुद्धा त्याच्या पापाची शिक्षा मिळाली आहे. ती मी नाही दिली, स्वतः देवाने दिली आहे. तो सुद्धा या जगात नाहीये. म्हणजे देव हा न्याय करतो आणि आता मी सुद्धा माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात करू शकते. म्हणजे आशा आणि मल्हार या दोघांचा जो प्लॅन होता तो प्लॅन पूर्णपणे यशस्वी झालाय. कारण नुपूर ही आशाला म्हणाली होती की जोपर्यंत मला वेदांचा गुन्हेगार सापडत नाही तोपर्यंत मी माझं आयुष्य जगणार नाही, मी खुश राहणार नाही, माझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणार नाही. मग आशाने हे मल्हारला सांगितलं होतं आणि मग आशा आणि मल्हार या दोघांनीच माधव कारेकर नावाच्या माणसाला उभं केलंय. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वेदांचा अपघात हा या कारेकरने नाही तर मल्हारने किंवा मग तायडीने केलाय, ज्याचा आरोप मल्हारवर लावलाय. पण आता हा माधव कारेकर अचानक जन्माला आला आणि 2 दिवसात त्याचं सगळं प्रकरण संपलं सुद्धा. म्हणजेच हा सगळा आशा आणि मल्हारचाच प्लॅन होता. नुपूरला या वेदांत प्रकरणामध्ये क्लोजर देण्यासाठी, नुपूरच्या मनात ही भावना निर्माण करण्यासाठी की तिने वेदांच्या गुन्हेगाराला पकडलंय, त्याला शिक्षा केली आहे. म्हणजे नुपूर
तिचं आयुष्य आता जगू शकेल. नुपूर खूप खुश असेल आणि मल्हारला म्हणेल, सर, जेव्हा आपण सोलापूरला जात होतो तेव्हा तुम्ही माझ्या आवडीची गाणी लावलीत, आता तुमच्या आवडीची गाणी लावूया. आणि मल्हार त्याच्या आवडीची गाणी लावणार. एक सुंदर मराठी गाणं सुरू होईल आणि नुपूर ही गाडीच्या काचेतून डोकं बाहेर काढणार, मोकळ्या हवेत श्वास घेणार. खरंच आज 1.5 वर्षानंतर नुपूर मोकळ्या हवेत श्वास घेत असेल. शेवटी मी वेदांच्या गुन्हेगाराला पकडलं, त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळाली असं नुपूरला वाटणार. म्हणजे एकूणच आता नुपूर ही नवीन आयुष्य जगायला सुरुवात करणार आहे आणि तिचं हे नवीन आयुष्य हे मल्हार बरोबरच असेल यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.